नगरमध्ये कुठेही तुम्हाला अशी आय शॅडो ब्लेंडिंग शिकायला भेटणार नाही. कशी ते चला तुम्हाला सांगते. सध्या आपल्या माहेर इन्स्टिट्यूटमध्ये ना आय शॅडोची प्रॅक्टिस चालू आहे आणि आजचा होता 3रा दिवस. प्रॅक्टिससाठी आम्ही आज मुलींना कलर व्हील समजावून सांगत होतो आणि त्यावर आधारित आय शॅडोची ब्लेंडिंग त्याची प्रॅक्टिस घेत होतो. माझ्या वैयक्तिक अनुभवातून मला नेहमी असं वाटतं की आय शॅडोची ब्लेंडिंग फक्त डमीवर करण्यापेक्षा जर रिअल गोष्टींवर केली ना तर मुलींना ती खूप लवकर समजते आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. कारण जेवढं आपण प्रॅक्टिकली वर्क करू ना तेवढं सुंदर मुलींना समजतं. आणि म्हणूनच मी मुलींना डमी कधीही वापरू देत नाही. कारण रिअल प्रॅक्टिसमुळे ना मुलींना जी एक छान ब्लेंडिंगची सवय लागते ना त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ब्राईडला जाता त्यावेळेस जे आय मेकअपमध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतात त्या मुली लवकर आणि छान पद्धतीने कव्हर करतात. आणि मुलींना या गोष्टींची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यात उत्साह कायम राहावा म्हणून आम्ही दुसऱ्या दिवसापासूनच त्यांच्यामध्ये एक छोटंसं कॉम्पिटिशन घेत असतो. ज्यांची आय शॅडो ब्लेंडिंग सगळ्यात छान होईल त्यांना एक छोटंसं गिफ्ट दिलं जातं. त्यामुळे मुलींमध्ये एक वेगळाच उत्साह तयार होतो. सगळ्याच मुली खूप मनापासून प्रॅक्टिस करतात बरं का. पण आम्ही नेहमी प्रयत्न करतो की प्रत्येक मुलीला प्रोत्साहन मिळावं म्हणूनच जवळपास सगळ्यांनाच काही ना काहीतरी गिफ्ट आम्ही देत असतो. आणि ह्याही बॅचमध्ये आम्ही तसंच केलं. जी विनर होती तिला एक मोठी कॅडबरी आणि बाकीच्यांना छोट्या छोट्या कॅडबरी दिल्या. आता बिझनेस करताना फक्त ॲज अ टीचर किंवा ट्रेनर म्हणून नाही तर आई म्हणूनही खूप साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आणि त्या दोन्हींचा समतोल साधणं मला तरी खूप महत्त्वाचं वाटतं. कारण क्लास चालू असताना ब्रह्मा नेहमी मध्ये मध्ये करत असतो कारण तो छोटा आहे अजून. म्हणून आज काय केलं मी मुलींसारखंच त्याच्याही हातात ब्रश दिला, एक आयशॅडो पॅलेट दिली आणि त्याला रंग ब्लेंड करायला लावले. आणि तोही ते काम फार आवडीने करत होता. तो क्षण फार गोड आणि मजेशीर होता. आता सुरुवातीला मुलींना हातावर आय शॅडो ब्लेंडिंगची प्रॅक्टिस करायला लावली. त्यामुळे त्यांना रंग कसे मिक्स करायचे, ट्रान्झिशन शेड कसे तयार होतात आणि ब्रश कशा हलक्या हाताने फिरवायचा हे समजायला लागलं. हातावर चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर मग त्यांना एकमेकींच्या डोळ्यांवर आय शॅडो ब्लेंडिंग करून पाहायला सांगितली. हातावर प्रॅक्टिस झाल्यामुळे त्या खूप आत्मविश्वासाने काम करत होत्या. रंगांची मिक्सिंग खूप छान होत होती, कुठेही पॅचेस दिसत नव्हते आणि आय शॅडोची ब्लेंडिंग खूप स्मूथ होत होती. आणि हेच माझ्या माहेर अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे की जिथे मी मुलींना फक्त थिअरी नाही शिकवत तर रिअल प्रॅक्टिकल सोबत हसत खेळत आणि आनंदी वातावरणात उत्तम प्रशिक्षण देते. आमच्या अकॅडमीमध्ये आम्ही मुद्दाम लिमिटेड स्टुडंट्स घेतो कारण प्रत्येक विद्यार्थिनीकडे वैयक्तिक लक्ष देता यावं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीची प्रगती नीट पाहता येते, तिच्या चुका सुधारता येतात आणि तिला परफेक्शन पर्यंत पोहोचवता येतं. म्हणूनच आमच्या अकॅडमीतून बाहेर पडणारा प्रत्येक स्टुडंट्स केवळ मेकअपच शिकून नाही तर आत्मविश्वास आणि परफेक्शन घेऊनच बाहेर पडतो. अशाच पद्धतीने आमचा आजचा दिवस हसत खेळत आणि मजेशीर पद्धतीने शिकवण्यात आणि शिकण्यात गेला. तुम्हालाही असे आमचे नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर आजच माझ्या पेजला फॉलो करा. बाय.